मामा तुमचं नाव काय? माझं नाव केशवराव गणपत कांबळे आणि परत उर्फ पण आहे महादेव गणपत कांबळे. अच्छा, तुम्हाला कशाची गरज आहे? काय काय आवश्यकता आहे तुम्हाला? तर काय म्हणजे हेच म्हणायचं उदरनिर्वाहाचं साधनच म्हणायचं बर हे असं आहे. बर बाकी तुमचं वय किती? वय आत्ता 70. 70च्या आसपास वय आहे. 70. बर 27 तुमच्या वडिलांचं नाव काय? वडिलांचं नाव गणपतराव नारायण कांबळे असं. बर वडील तुमचे राजकारणामध्ये होते? होते समाजसेवक जास्त होते. समाजसेवक होते. आणि बर ग्रामपंचायतचं हे झाले सदस्य होऊन परत सरपंच झाले. बर आणि कुठल्या गावचे? ते प्रॉपर हेच वडंगे गावचेच बर असे. बर तुम्हाला आता काय रोजचं खाणं पिणं, होय. कपडे लत्ता, औषधं यासाठी तुम्हाला मदतीची सध्या BP अपेक्षा आहे. मग घरात जेवण वगैरे कोण करतंय? मीच करतोय. तुम्हीच करताय? काय केले आज दाखवा जरा मला. एक चपाती वगैरे बनवल्यात. बर मग ह्याला तेल वगैरे काय नाही, स्वतः करताय तुम्ही? स्वतः करतात. बरं ह्याचं गहू कुठून आणताय? गहू एक रेशनिंगला मिळतात 3 किलो. बर पूर्वी 2 बरं. मिळायचे. आणि कशाबरोबर खाता हे? मग हे जरा हे करायचं सोयाबीनचं हे आणलं आमटी वगैरे केली. बरं ह्याला तेल वगैरे मग? नाही काय नाही. मग तर सोयाबीनच खाताय? होय. बरं हे रोज तुम्ही करताय? होय. बरं मग ह्याच्या वेगळं तुम्ही काय करून खाताय की नाही एवढंच? नाही, भात वगैरे केलेला आहे. बरं भात मी बनवला. हं. इकडं असेल बरं. बरं आणि साधा निर्मळ आहार आहे माझा. बरं असं हे नाही मग आहे. हे रोज तुम्ही करून खाताय? होय. मग मामा तुम्ही अजूनही तुमच्या या एवढ्या उतार वयामध्ये एकटे राहता, होय. तुम्हाला म्हणजे काय वाईट असं वाटतं की बाबा असं? वाटतं की म्हणजे निसर्ग कधी धावून येईल हां. आपल्याला हे करायला काही सांगता येत नाही. अच्छा कारण जीवनमरणाचा प्रश्न इतका अवघड झालेला आहे. हां उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा आता ओळी पाऊस आला हां आणि मी इथं घरी आहे, तर ते धोक्याचं आहे ना. हां 100% धोक्याचं. म्हणजे तुमचं घर पूर्ण पडलेलं आहे होय. पण तुम्हाला हे सगळं पूर्ण दुरुस्त करता येत नाही. नाही. तुम्हाला जेवणाची पण तुमची वानवा वगैरे आहे. होय. मला असं समजलं की तुम्ही पण समाजसेवा करायचा वगैरे? आवड आहे करतो बरं. पहिल्यापासून. कारण आमच्या मी माझे वडील आई वडील हां भाऊ बहीण ही पहिल्यापासूनच करतो कसं. तुमच्या दीदी म्हणजे बहीण या सुद्धा अतिशय नामांकित अंगणवाडी सेविका होत्या असं तुम्ही आणि म्हटलं. रमाबाई आंबेडकर महिला बचत गट काढला त्यांनी सुरुवातीला बर स्वतः. आणि अच्छा आशा म्हणून जे आता आहे ना हां त्याची ॲडव्हर्टाईज त्यांनी स्वतःच केली होय, होती. स्वतः आणि म्हणजे उल्हासित केलं. तुम्ही 1970च्या आसपास तुम्ही BA ला सुद्धा होता हं? नाही त्याच्या आधी का त्याच्यानंतर? हां नंतरच. होय. तुम्ही किती शिकला? SY SY BA. BA ला होता पण तुम्ही तिसरं वर्ष पूर्ण केलं नाही, नाही. शेवटचं वर्ष करत होतो. बर फॉर्म भरला परंतु दुर्दैव आलं. आईला असा अटॅक आला की त्यामध्ये जगू शकत नव्हते. बर मग कळल्यानं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर कांबळे ग्रुप 7वी घर ते बरोबर म्हणले मातोश्री महत्वाची. अच्छा अच्छा. शिक्षण आजचं उद्या घेता येईल. मग तुम्हाला बरेचसे लोक मदत करत असतात हां. पण तुम्हाला अजून मदतीची अपेक्षा आहे तुमचं उतार वय पाहता वगैरे होय, होय. बरोबर ना? होय. आणि मला म्हणजे मन की बातमध्ये बोलायची आवड आहेच. हां बोलतो म्हणजे आपलं दुःख आणि इतरांचं दुःख मी हां मानतो. समजून घ्यायचं. हो मानतो. बरं. पंतप्रधान साहेबांच्या पुढे मानतो. कोकण रेल्वेचा प्रश्न, हां. तलाकचा प्रश्न असून दे, गव्हामध्ये कमी जास्त आहे ते गहू परत 3 किलो करा. तुम्हाला आता मग हे गॅस वगैरे कुणी दिले? हे श्रावणबाळमधून तुम्ही घेतलाय म्हणताय का? हां म्हणजे श्रावणबाळचे एक होतं बर ते एक अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन ते मिळवून घेतलं. बर कारण ते काही गाव पातळी होत नाही. महसूल अच्छा. खातं मग ते तुम्हाला जागा एवढी आहे शेती आहे देता येत नाही. मग ते गॅस घेतलं मला